परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे आंबाडीची भाकर. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी आंबाडी छान निवडून घेतली, धुतली आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं आपल्याला ती उकडून घ्यायची आहे. कोवळी असल्यामुळे लवकर उकळल्या जाते आणि जे आंबाडीचं जे पाणी आहे ते फेकून न देता त्या पाण्याने तुम्ही पितळेची, तांब्याची भांडे घासू शकता. छान चक्क होतील. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला याचं हे पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे. त्यानंतर हे पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यातील देठं वगैरे काढायचे आहे. 1-2 असले तर ते पण काढून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामधून सर्व पेस्ट करून घेतली मी आणि यामध्ये पाणी वापरायचं नाही बारीक करताना. आंबाडीची भाजी चिकट असल्यामुळे ती लवकर बारीक होते. आणि आता यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे. पीठ लागेल तसं घ्यायचं. आता मी इथे साधारणतः 1 ते 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि थोडं कोरडं पीठ ठेवलेलं आहे, भाकरी करताना आपल्याला लागेल. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता असलेला ठेचा अर्धा चम्मच तो घ्यायचा आहे. त्याच्यामुळे छान टेस्ट येते भाकरीला. तर इथे मी अर्धा चम्मच ठेचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेऊ. म्हणजे सर्वीकडे आपलं तिखट मीठ व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच पाणी घालायचं नाही. जेव्हा भाकर करताना, पीठ मळताना थोडं थोडं लागेल तर पाणी घ्यायचं. सध्या तरी आपलं भाजीमध्ये ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढा जास्त गोळा तुम्ही मळून घ्याल तेवढी छान भाकर होते. आणि आंबाडीचं भाजी चिकट असल्यामुळे भाकर करायला थोडा वेळ लागतो. तर ते तुम्ही हातावर थापून किंवा पोळपाटावर करू शकता. हातावर थापायला थोडा वेळ होतो, त्याच्यामुळे पोळपाटावर लाटून केली तर छान होते. तर अशा पद्धतीने आपला छान असा गोळा मळून झालेला आहे, बघू शकता. आता पावसाळ्यामध्ये आंबाडी छान मिळते, अगदी कोवळी आणि छान ताजी असते आणि पावसाळ्यातच विकायला येते ती भाजी. तर या सीझनमध्ये ही भाजी खायला खूप छान असते, पौष्टिक आहे त्याचप्रमाणे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान गोळा तयार करायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन भाकर थापायची आहे. तर इथे मी थोडं हाताने करते. त्यानंतर इथे पोळपाटावर अशा पद्धतीने थोडी थापून घ्यायची, थोडं कोरडं पीठ घ्यायचं, त्यानंतर पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर ही भाकर लसूणची चटणी किंवा सुक्या मिरचीचा खरडा, ठेचा यासोबत छान लागते. आणि मुलंसुद्धा पराठा समजून आवडीने खातील. आंबट म्हटलं तर लहान मुलांचं आवडतंच असतं, आंबट कुठलाही पदार्थ असू द्या. तर बघू शकता अशा पद्धतीने छान पातळ अशी भाकर लाटून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ही ताव्यावर अलगद अशी टाकायची आहे. ज्या भागाला पीठ लावलेलं आहे त्या भागाला थोडं पाणी लावून घेऊ. आणि आता आपल्याला ही खरपूस अशी 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायची आहे, छान मीडियम फ्लेमवर. बघू शकता छान अशी फुललेली आहे. जर कडक हवी असेल तर दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्या आणि 5 ते 10 मिनटं कडक अशी भाजून घ्या. भाकर कडक असलेलीच छान वाटते. तर अशा पद्धतीने छान अशी परत परत आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जी आपण कणी लावून आंबाडीची भाजी करतो, ती रात्रीची भाजी जर वाचलेली असली तर त्यामध्ये पीठ टाकूनसुद्धा छान भाकर होते. बघू शकता आपली भाकर किती छान अशी भाजल्या गेलेली आहे आणि अगदी लवकर होते, जास्त वेळ लागत नाही. भाजी कोवळी असल्यामुळे लवकर शिजून पण होते आणि पाट्यावर जर वाटून केली तर फारच छान चव येते. आता इथे मी थोडी कडक करून घेत आहे.
तर आणि कडक कडक भाकर आणि यासोबत ठेचा खूप छान लागतो. तर बघा अशा पद्धतीने आपली भाकर तयार आहे. अगदी खमंग आणि पौष्टिक अशी आंबाडीची भाकर. आता यावर आपण लाल मिरची हिरव्या मिरचीचा ठेचा घेऊया किंवा लाल मिरची असेल तर त्याचा पण होतो. आणि त्या ठेच्यावर थोडं असं तेल, एकदम भारी लागतं खायला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.